गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत असणार आहात. आणि आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय, काय चाललोय मला अजून एक्झॅक्टली माहिती नाही. जिजाऊ सृष्टी हा विचार करून आम्ही घरातून बाहेर निघालो आणि मग नंतर कळलं की आम्ही वेगळ्या ठिकाणी चाललोय. तर आम्ही कुठे चाललोय हे मी तुम्हाला दाखवते. आणि समोर बसलेले आहेत आणि आमचा हिरा गाडी चालवतोय. आणि रोड बघा किती भारी आहे आमचा, खतरनाक. ओहो भाई साहब. आज आम्ही निघालो सिंदखेड राजा एक्सप्लोअर करायला, पण पूर्ण नाही करणार आहे. थोडं 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 करणार आहे. बघू आम्हाला जेवढं फिरता येईल आज आम्ही तेवढं फिरू आणि मग तुम्हाला मी दाखवणारच आम्ही कुठे जाणार होते. चला मग गाईज, फायनली आम्ही आमच्या जिथे आम्हाला जायचं आम्ही तिकडे पोहोचलोय. आणि हे बघा, हे तुम्हाला दिसतंय समोर, हे आहे मोती तलाव. आणि हा मोती तलाव आहे जिजाऊंच्या काळामधला. तुम्हाला मी दाखवलं. हे जे खाली दिसतंय ना, हे आहे भुयार. आपण खाली जाणार आहे त्यांना दाखवणार. हा नाही, हे वरून असं दिसतंय आणि हे तुम्हाला मी खाली गेल्यावर कसं दिसतंय तेही तुम्हाला मी दाखवते. हे भुयार डायरेक्ट राजवाड्यात. राजवाडा, हा राजवाड्यातले भुयाराचे ठिकाणी तर तिकडे सिंदखेड राजा, आडगाव राजा तिकडे आहेत ना. इथून तिथपर्यंत. हा तिकडे, हा इथून तिकडे. तिकडे हे सगळे कनेक्ट आहेत ना एकमेकाला. काय आमचं गाव आहे. या ठिकाणाला जिजाऊंचे पाय लागलेले आहेत. विचार करा गाईज, अशा ठिकाणी आज आपण आलोय. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा, स्किप न करता. तो काय बोलतो ना, एक तर खूप जोरात बोलतो आणि आता व्हिडिओ चालू केला तर हळूहळू बोलायला लागलाय. हो वाव गाईज, हे भुयारात जायचा रस्ता आहे. हा आपण थोड्या वेळाने बघू. अगोदर आपण इकडे तलावाचा आनंद घेऊया. ओ वाव. हे उन्हाळ्यामध्ये पण याला पाणी असतं. हा गाईज हे बघा, हे पूर्ण शिड्या आहे तिथे. इथून आपण डायरेक्ट तिथे तलावात उतरू शकतो. इथून किती सुंदर आहे बघा. हे इतक्या काळामधलं बांधकाम अजून जशाला तसंच आहे. पुरीचं बांधकाम 16 किती चालले भुयारामध्ये. चलो वरती लागल ते सावकाशा खाली. हा हा खाली पकडतोय. ओ वाव गाईस. काय गाईज, आता आपण जाऊया खाली. गाईज, हे कुठलं ठिकाण आहे माहित आहे? ही जेव्हा जिजाऊ लहान होत्या ना तेव्हा ही इथे विहीर आहे बांधलेली. विहीर आहे. अच्छा, ही विहीर आहे. या इथे जिजाऊ आंघोळ करत होत्या आणि आंघोळ करून ही जी समोर तुम्हाला खिडकी दिसते ना, इथे उभं राहून ते त्यांचे केस वगैरे सुकवत, म्हणजे उभं राहत होते इथे. म्हणजे बघा, ह्या वास्तूला जिजाऊंचे पाय लागलेले आहेत. आपण किती धन्य आहोत की आपल्याला हे सगळं बघायला भेटतंय. वाव. हे पण भुयार आहे ना? हा भुयार तिकडे निघतो आता. कुठे? तिकडे समोर राजवाड्याला. तिकडे जातो आता. आणि हा जो भुयार आहे हे आता बंद केलेत ना? काही नाही, चालू आहे. चालू आहे? हा, अजून पण चालू आहे. पण यामध्ये कसं आहे, या दिवसामध्ये जरा की पावसा पाण्याचे भीती वाटते. हा म्हणजे असतातच. इथे आम्ही बरेच वेळेस बघितलेले आहे. हा जो भुयार आहे खाली आता खूप लांबपर्यंत आहे. अरे बापरे. हा आमदार तर नाही दिसणार आहे. हा पण एक भुयार आहे. हा जॉईंट मार्ग आहे त्यांचा. हा इकडल्या साईडला आहे आणि हा इकडल्या साईडला आहे. अच्छा. दोन्ही मिळून इथे एक ठिकाणी जमा होतात. अच्छा, हा या साईडून आणि हा दुसऱ्या साईडून. ओके. आणि इकडने बाहेर या भुयारातून वरती निघाला.
भुयारामधून या भुयारातून बाहेर बाहेर, हा इकडनं बाहेर निघाला. हा आहे बाहेर जाण्याचा मार्ग. म्हणजे भुयारातून हे बघा, इकडनं वरती पण जाता येते आणि इकडनं परत खाली खाली पण पाण्यामध्ये उतरता जाता येते. या, ओके, दाखवतो. हे वरती जा म्हणजे भुयारातून इथून डायरेक्ट वरती यायचं आणि इथून, इथून बाहेर पण जाता येते आणि हा बघा हा बाहेरचा रस्ता आहे खाली आणि हा तळ्यातला. खाली तळ्यामध्ये जाऊ शकतो. ओ वाव गाईस, किती सुंदर आहे हे सगळं बघा. अंगावर अक्षरशः शहारे येतात गाईस. बापरे, हाय जिजू, असं वाटतं ना बघताय आम्हाला? की जिजाऊ इथे आले असतील ना, आंघोळ वगैरे केली असेल, जिजाऊ इथे चालत असतील, खेळत असतील. दिसतंय तुम्हाला? हे बघा, हे त्या ठिकाणी उभे आहेत जिजाऊ, जिथे जिजाऊ उभं राहत होत्या. तुम्हाला मी जरा दुरून दाखवते, थांबा. इकडे तिकडे फिरल्यापेक्षा हे जे ऐतिहासिक स्थळं आहेत हे बघणं फार म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे सांगा, की आपल्या पिढीला हे सगळं बघायला भेटतंय. गाईस, तुम्हाला आता मी दाखवते ना, वरती फोटो सेशन चालू आहे. हे शासनाने जर याचं चांगलं जतन केलं तर हे अजून कितीतरी पिढ्यांना बघायला भेटेल की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी किती छान छान काहीतरी करून ठेवलेलं आहे. ते दिसायला एवढं छान दिसतंय, पण हे झाडं वगैरे हे वाढलेले, हे दगडामधनं बाहेर आलेले, म्हणून नाही ते ह्या वरतीपर्यंत पूर्ण असलं दगडाचं काम आहे ना. याच्यामध्ये कुठलं सिमेंट आहे ना कुठलं काय आहे, नुसते हा दगड रचलेले. पण आज एकही दगड ना कुठला हालत आहे ना कुठल्या दगडाला काही ठेच पोहोचवलेली, फक्त हे झाडामुळे दिसत नाही. नाही व्यवस्थित. वरती खूप छान दिसतं, खूप भारी दिसतं गाईज. ही जी भिंत बांधलेली आहे ना, ही इतकी सुंदर आहे, खूप चांगली रचना केलेली आहे ह्याची. खरंच ह्या सगळ्या वास्तूकडे शासनाचं किती दुर्लक्ष आहे. हे सगळं जर व्यवस्थित जतन करून ठेवलं तर आज आपण हे सगळं छान पद्धतीत बघू शकतो. पण शासनाला भलती कामं करायचीत, पण किल्ले राजवाडे हे सगळं त्यांना जतन करून नाही ठेवायचं. हे बघा बघा, हे दगडावर किती छान कोरीव काम केलेलं आहे बघा. हे बघा, दिसलं किती सुंदर आहे. चला आता वरती जाऊया. आणि ते सगळे सिगरेटचे पॅकेट वगैरे पडले. हा ना यार, पण लोकांना पण समजायला पाहिजे ना, हे अशा ठिकाणी तुम्ही सिगरेट पिता, दारू पिता, हे त्या सगळ्या गोष्टीचं ठिकाण आहे. एवढा दम लागला ना, एवढं ते चालत चालत नाही. वरतून खाली परत साईडला अच्छा. आतमध्ये 2-3 ठिकाण असं झालं ना मला. पण कोणी जाऊ शकत नाही ना, कारण या दिवसामध्ये पावसाच्या दिवसात तर शक्यच नाही, कारण खाली खूप पिचू काट्याचं खूप भीती वाटते, साप वगैरे असतात, त्याच्यामुळे इकडे कोणी येत नाही. ते जायला इथपर्यंतच येतात, इथेच बघतात, याच्या समोर नाही जात. राजवाड्यात तुम्ही जाऊ शकता, वरच्या वरून जायचं. माहित पडत नाही ना काय काय तिथं, काय काय भेटतं. तेच ना, तिकडे परत सभा मंडप आहे जिथे भजनं वगैरे व्हायचे त्या काळातले, ते पण आहे बांधलेलं. तिथं आता काही कुठलं सामान तर नाहीये, पण ठीक जागा आहे ना ती. जाधव परिवार म्हणजे आता असे वाटूनच गेले ना, अर्धा तास सिंदखेड राजा जाधव. महाराष्ट्रात एवढे शिवप्रेमी आहेत जे चंद्रकोर लावतात, शिवाजी महाराजांच्या नावाने जय जयकार जयजयकार करता. करतात, जय करतात. त्यांनी या वास्तूवर येऊन एकदा तरी झाडू तरी मारला नाही. कधी झाडू या वास्तू- भेट पण दिली नसेल, बघितलं पण नसेल. या वास्तूची दुर्दशा झाली आहे, त्याच्यावेळी काही काय बोलले का कधी त्याच्यावर? काहीच नाही, फक्त शिवाजी महाराजांचं नाव वापरायचं आणि चुकीच्या गोष्टी करायच्या. मी तर कधी बस त्यांचं स्टोरी स्टेटस काय असेल ते फक्त त्यांचं 12 जानेवारीला शिवजयंतीला बघतो. त्याच्या पलीकडे इतर वेळेस मला एखाद्याही शिवप्रेमीच्या याच्यामध्ये मला हे दाखवा की इथलं ऐतिहासिक स्थळ मी माझ्या पोस्ट व्हिडिओ केलाय किंवा स्टोरी वगैरे लावली आहे, ते फक्त 12 जानेवारीला किंवा शिवजयंतीला वगैरे त्यावेळेसच इकडे येऊन स्टोऱ्या वगैरे टाकतील. बस. बाकी त्यांना काही नंतर त्यांना इतिहासाशी काही घेणं महाराज देणं पण नाही. आठवत नाही आणि जिजाऊ पण त्यांना कुणाला माहिती नाही. तर मला शिवभक्ती, शिवाजी महाराजांनी प्रेरणा तुमच्यात आहे ना, तर त्यांनी
हे सगळ्या वास्तू आहेत ह्या जतन करून ठेवल्या पाहिजे. आज राजस्थान झालं, त्या साईडला त्यांच्या महाराजा तिकडे हेरिटेज बनवलेले आहेत सगळे. त्यांनी त्यांचे ते राजवाडे वगैरे किती सुंदर बनवलेत. आणि आपला राजवाडा, जेव्हा मी लहान होती तेव्हा राजवाडा इतका सुंदर आणि इतका भव्य दिव्य होता. आणि आज त्या राजवाड्याची ना अवस्था पण नाही बघू शकत, एवढी बेकार झालेली आहे. हे बघू शकता ना, हे बघू शकता. बघा हे झाडे एवढे छान सुंदर, इथनं दिसायला किती छान दिसते, पण हे झाडे पण तोडू शकत नाही. काहीच मेंटेनन्स नाही, काहीच नाही. काहीच नाही ना मेंटेन. हे खरं शासनाने ना बाकीचे काम नंतर करावीत, पण हे जे महाराजांनी तुमच्यासाठी एवढं सगळं करून ठेवलंय ना, हे जतन करणं खूप गरजेचं आहे बाबा खरंच. हे या वास्तू शिवाजी महाराजांच्या आधीची. अगोदर मला सांगा, ह्या सगळ्या ह्या ज्या वास्तू ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत हे सगळे लिहिण्यासाठी आहेत काय? म्हणजे लिहिणारा थोडाफार तरी शिकलेला असेल ना की आपण हे सगळं इथं लिहावं का? किती लाजिरवाणी गोष्ट आहे सांगा मला. बघितलं गाईज किती घाण परिस्थिती आहे आतमध्ये. चला जाऊया वरती. गाईज आत्ता आम्ही आलोय इकडे. हो, माता जिजाऊ. मा साहेबांना मुजरा. गाईज तुम्ही नक्की एकदा भेट द्या. इतकं छान इथे बनवलेलं आहे. तिकडे तर दुरावस्था केली आहे, पण इथे यांनी जे बनवलंय थोडंफार व्यवस्थित आहे बनवलेलं. चला आता पुढे महाराजांचा पुतळा आहे, मी तिकडे घेऊन जाते. हे बघा इथे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज. गाईज या ठिकाणी जेव्हा 12 जानेवारीला एवढी गर्दी असते, तुफान, भरपूर इथे असंख्य लोक येत असतात, असंख्य शिवप्रेमी सगळे इथे येतात. फक्त त्या एकाच दिवशी येतात, नंतर इकडे कोणी डुंकून नाही बघत इथे काय चालू आहे काय नाही, त्याची काय अवस्था आहे. मिळतं जुळतच असणार ना असाच, त्या टाईपमध्येच. हे वास्तूचं काम करण्यासाठी माझ्या भावाचा हात लागलेला आहे. ही सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे. नाही काय तर त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ह्या वास्तूच्या बांधकामात आपला हातभार लावलेला आहे. गाईज मला एक गोष्ट सांगा, लखुजीराव जाधव हे नाव कुणाला माहिती आहे? महाराजांचा महाराज दिसत आहेत की जिजाऊ? अच्छा, ते असं तुला इथून दिसणार नाही, लांबून दूर गेले. गाईज मी तुम्हाला दाखवते एक. बघा राजमाता जिजाऊ किती सुंदर दिसत आहेत. यामागे जर सूर्य असता, थोडंसं आपण लवकर आलो असतो, तर हे जे दृश्य आहे हे ते किती सुंदर दिसलं असतं. हे आहेत ज्यांच्यामुळे आज आपल्याला राजमाता जिजाऊ, आपण त्यांना खूप अभिमानाने नाव घेतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत त्यांचे आई वडील, जिजाऊंचे आई वडील. हे झालेलं आहे गेल्या वर्षी. पुण्याची कामं करतात पण स्वतःचं नाव मात्र लिहायला विसरत नाही आहेत, असे आपले राजकारणी आहेत. त्यांनी तुम्हाला जिजाऊंचे, शिवाजी महाराजांचे खूप छान असे पुस्तकं पण भेटतील. हे बघा इथे मस्त पुस्तकं आहेत. आणि इकडे आमच्या इकडे आम्ही, माझ्या लेकीने घेतले माहेर जिजाऊंचे सिंदखेड राजा हे पुस्तक, आणि ह्यांनी घेतले राजमाता जिजाऊ हे. अशा प्रकारे 2 पुस्तकांची आम्ही इकडे खरेदी केली. तुम्ही या साईडला कधी आलात तर इथे पुस्तकाची खरेदी आवर्जून करा, कारण ओरिजिनल सिंदखेड राजा काय आहे तुम्हाला ह्या पुस्तकांमध्ये वाचल्यानंतर कळेल. कारण आता बऱ्यापैकी सिंदखेड राजामध्ये जे ऐतिहासिक जे स्थळं होती ते बऱ्यापैकी आता नष्ट होत आली आहेत. पण हे पुस्तकं वाचून तुम्हाला ॲटलिस्ट कळेल की सिंदखेड राजा काय शहर होतं. इथे फक्त फिरायलाच येणं गरजेचं नाही, तर हे सुद्धा करणं फार गरजेचं असतं काही काही वेळी. लिहायची सवय निघून गेली, हात दुखायला लागला ना. सवय नाही ना. रावमायला विचारा.
रामायला बोलायला. आणि माझं प्युअर बुद्धिस्ट झालं. हे आहे अभिप्राय. हे खूप जुनं नाव आहे पण कोणी गाईज हे इकडे बनवलेलं आहे सभामंडप. म्हणजे जेव्हा 12 जानेवारीला इथे शिव धाराऊ, हे तुम्हाला माहिती नसेल पण तुम्ही सिरियलमध्ये पिक्चरमध्ये बघता तुम्हाला अंदाज येईल की मी हे तुम्हाला काय दाखवते. दुधाई धाराव म्हणजे दूध पिण्यासाठी एक बाई असायची. त्यांना दूध नव्हतं तर एका बाईला हिला बोलवलेलं दूध पाजण्यासाठी. बाळाला अशी हां, संभाजी महाराज साईबाई ज्यावेळेस आजारी पडले ना त्याच्यानंतर त्याच्यात पण त्यावेळेस ते अशुभ होतं. या लोकांनी काय केलं हे ब्राह्मणांना अशुभ वगैरे सांगितलं नाही तर सगळ्या गोष्टी इथे बघा तुम्हाला कळेल की मी तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा संभाजी महाराज जन्माला आले आणि सईबाई जेव्हा आजारी होत्या तर संभाजी महाराजांना दुधाची गरज होती. तर तिथे ते अशुभ मानलं जायचं तरीसुद्धा जिजाऊंनी एक दूध पिण्यासाठी धाराऊ आणली होती. म्हणजे एक बाई बोलवली होती जिला भरपूर दूध असेल. हे ब्राह्मणांना मान्य नव्हतं तरी राजमाता जिजाऊंनी ते सगळं करून दाखवलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. गाईज हे तुम्ही आवर्जून व्हिडिओ पॉज करून ठेवा किंवा स्टॉप करून ठेवा, पण वाचा मात्र नक्की. थोडं झूम करा आणि वाचा. म्हणजे शंभूराजांनी इतक्या कमी वयात काय काय पराक्रम केलेले आहेत. कसं मारलं ना त्याचा ॲक्च्युली इतिहास आहे. औरंगजेब बादशाने तातडीने न्याय दरबार बोलला. त्यांच्या 4 मंत्र्यांपैकी एक हिंदू ब्राह्मण तर 3 शिया होते. दरबारात हिंदू मुस्लिम धर्मवृत्तींना पाचारण करण्यात आले. संभाजीला जिवंत ठेवून उपयोग नाही असं लक्षात आल्यामुळे त्यांना त्वरित देहदंड देण्यात आला. अशी औरंगजेबाची इच्छा होती. संभाजी राजा होता तो राजकैदी होता. शिवाय तो हिंदू असल्यामुळे त्याला शर्यतनुसार शिक्षा करता येणार नाही. त्याला हिंदू धर्मशास्त्रानुसार शिक्षा द्यावी असे मुस्लिम धर्मगुरूंचे मत पडले. चला, खल व प्रतिवादांती औरंगजेबाने आपल्या संपूर्ण कारकिर्दीला कोणालाही न दिलेला महाभयानक शिक्षा निश्चित करण्यात आली. संभाजीला मारायचे, पण अत्यंत क्रूरपणे व छळ करून मारायचे असा निर्णय झाला. रयतेचे कल्याण हा धर्म व रयतेचे शिक्षण हे धर्मकार्य समजणारा संभाजीराजांनी शिक्षा मात्र धर्मपुस्तकाच्या आधारे किंवा धर्म मार्तंडाच्या सल्ल्यानुसार ठरली. अखेर 18 मार्च 1689 या दिवशी भीमा इंद्रायणी संगम तीरावर तुळापूर येथे संभाजी महाराज व कवी कलेश यांना क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीराचे तुकडे जवळ गावाला मारला खोट्या खाण्यासाठी फेकण्यात आले. वाऱ्या क्षणभर थांबला. भीमा इंद्रायणी स्तब्ध झाला. एका महान युगनायकाचे हे महानिर्वाण आहे याची जाणीव काळालाही झाली आणि काळी शंभूराजांना नतमस्तक झाला. हे ब्राह्मणांनी ठरवले त्यांना कसं ठीक आहे. पण याच्यात दुसरा उल्लेख केला नाही की संभाजी महाराजांचे म्हणजे समोरचा भीमा नदीवरला ते तुकडे कोणी जमा केले इतिहास वगैरे ते काहीच म्हणजे इथे काहीच नाही दाखवलेलं तर भीमा मुस्लिम त्या लोकांनी बोलले आम्ही नाही देऊ शकत त्याला शिक्षा कारण की तो राजकैदी आहे. राजकीय म्हणजे राजा आहे ना, अरेस्ट आहे त्याला. टिपिकल नाही आहे तो, आपला कॉमन मॅन नव्हता. क्राईम करून आलेला नाही, त्याला पॉलिटिकल अरेस्ट केलेली आहे दुश्मन आहे म्हणून. मग ते मुस्लिम का बोलले की आम्ही त्याला शिक्षा देऊ शकत नाही, तो हिंदू आहे, मग तुम्ही हिंदू धर्मानुसार त्याला शिक्षा द्या. मग याच्या वेळेस हिंदू धर्मात काय होतं, कुणी लहान जातीवाल्याने कुणी ग्रंथ वाचले तर त्याचे डोळे फोडा, कुणी श्लोक ऐकले त्याच्या कानात गरम शिशे ओढा टाका, मरकुरी टाका गरम, कुणी संस्कृत बोललं किंवा वाचलं त्याची जीभ कापा, कुणी त्या वास्तूत गेली त्याची चांबडी सोडून काढा. त्याचप्रमाणे संभाजी महाराजांना मारलं जे हिंदू धर्माच्या ग्रंथात दिलं होतं की ज्यांनी हे सगळे गुन्हा केला त्यांना कसं मारायचं. म्हणजे अल्टिमेटली त्यांना ब्राह्मणांनीच कसं मारायचं ते ठरवलं होतं.